श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता या कार्यक्रमात मी योगेश रांगणेकर आपलं स्वागत करतो. महासाधू मोरया गोसावी आणि क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या पदस्पर्शानं पावन झालेलं पिंपरी चिंचवड हे शहर वेगानं विकसित होतंय. औद्योगिक, शैक्षणिक आणि नागरी सुविधांच्या दृष्टीनं राज्यातलं एक महत्वाचं केंद्र बनतंय. अशा या वाढत्या पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरते. त्यानिमित्तानंच आज आपण संवाद साधणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांच्याशी. त्यांच्या कार्यभार स्वीकारल्यानंतरच्या प्राधान्यक्रमांपासून ते शहरातली वाहतूक, पर्यावरण, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी यासारख्या महत्वाच्या विषयांवर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत मनापासून स्वागत. नमस्कार योगेशजी. आकाशवाणी पुणे केंद्राने मला इथे मुलाखतीसाठी निमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो. रवी सर, महापौर म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर जो कामांचा प्राधान्यक्रम ठरवला होतो तो नेमका तुम्ही काय ठरवलाय त्याबद्दल श्रोत्यांना काय सांगाल? आता आपण जसे सांगितले, पिंपरी चिंचवड शहर हे खूप वेगाने विकसित होणारं शहर आहे. आता शहराची लोकसंख्या पाहिली तर अंदाजे 35 लाख आहे. पुढच्या 10-15 वर्षात ती 50 लाख 60 लाखावर जाणार आहे. तर शहरात सर्वात मूलभूत प्रश्न आता नागरिकांना भेडसावणारा तो आहे पाणी प्रश्न. नियमित आणि अस्वच्छ हे दोन्ही पाणी पुरवठ्याचे प्रश्न आहेत. तो मी जेव्हा पदभार स्वीकारला त्याच्या दुसऱ्या दिवशीच पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन सर्व शुद्धीकरणावर भेट दिली चिखली निगडी येथे, आणि स्वच्छ आणि नियमित पाणी शहरवासियांना देणे हा माझा प्रथम क्रमांकाचा विषय आहे आणि शहरवासियांना तो बरसावणं, त्यामुळे तो परिपूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील जास्त आहे. सर, तुम्ही जसं म्हणालात की आता शहर खूप झपाट्यानं विकसित होत आहे. पिंपरी चिंचवड औद्योगिक दृष्टीनं असेल किंवा निवासी संकुलांच्या दृष्टीनं असेल, विकासही मोठ्या प्रमाणात होतोय. तर वाहतुकीची समस्या आणखीन वाढू शकते का? पुण्याच्या तुलनेनं तरी पिंपरी चिंचवडला इतकी जाणवत नाहीये कारण रस्ते मोठ्या प्रमाणात आहेत. पण समजा वाहतुकीची समस्या उद्भवली तर त्या दृष्टीनं उपाययोजनाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? पिंपरी चिंचवड शहरात तसे प्रशस्त रस्ते आहेत. फक्त जो वस्तीचा भाग आहे किंवा स्लम एरिया आहे तिथंच ट्रॅफिकची अडचण आहे. आणि जे केंद्रीय अधिरेखेत जे रस्ते आहेत म्हणजे पुणे नाशिक हायवे, मुंबई बंगलोर हायवे, तिथं ट्रॅफिकची समस्या आहे. त्या निमित्ताने मी लवकरच दिल्लीला सुद्धा जाणार आहे. नितीनजी गडकरी साहेबांना भेटणार आहे. पुणे नाशिक हायवे जो 8 पदरी कॉरिडॉर जो चालू होणार आहे त्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे. तर रावेत पुनावळे वाकड जी ट्रॅफिक समस्या जो पूल अपूर्ण आहे त्या संदर्भात पण मी क्षेत्रीय कार्यालयांच्या बैठका घेतोय आणि त्या संबंधित हायवेचे जे अधिकारी आहेत त्यांना बोलून घेणार आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे, लवकरात लवकर ते प्रश्न मार्गी काढायचे प्रयत्न करणार आहे. रवी सर, एकीकडे महानगरपालिका ही औद्योगिकदृष्ट्या विकसित होतीये आणि मोठ्या प्रमाणात अगदी मल्टीनॅशनल कंपन्याही इथं आहेत. तर या दृष्टीनं एकीकडे विकास करत असताना पर्यावरणाला अनुकूलता राखावी, तर पर्यावरण राखण्यासाठी आणि धूळमुक्त शहर कसं राहील या दृष्टीनं काय उपाययोजना तुम्ही करताय त्या दृष्टीनं काय सांगाल? आता आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला माझी वसुंधरा अभियान यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला संपूर्ण महाराष्ट्रात. पिंपरी चिंचवड शहरवासीय सुद्धा पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक आहेत. परंतु आता जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे AQI तो पिंपरी चिंचवड शहराचा कधी मध्ये एकदम ढासळतो. तर आमच्या इथं जे उद्यानं आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दुर्गा टेकडी सुमारे 85 एकरचं उद्यान आहे. तर त्या ठिकाणी मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऑक्सिजन पार्क साकारायचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी मी पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताईंना सुद्धा भेटून आलोय. त्या सकारात्मक आहेत. आणि उरलेली जी 203 उद्यानं आहेत त्या 203 उद्यानांमध्ये काही उद्यानं सिलेक्ट करून त्याच्यामध्ये डेन्स फॉरेस्ट करणे म्हणजे जंगलच. आता प्राधिकरणात आमच्या इथं काही रहिवाशांनी ते जंगल साकारले आणि ते जंगल एवढं उपयुक्त आहे की तिथं ऑक्सिजनचा पुरवठा दुपटीने होतो. तर असे काही उद्यानं सिलेक्ट करून त्यामध्ये डेन्स फॉरेस्ट, काही उद्यानांमध्ये जैविक शेती, काही उद्यानांमध्ये खेळ आणि उद्यान म्हणजे पर्यावरण पूरक खेळाडूंना जे वातावरण निर्मित करायचं असतं. आमच्या इथे एक अवकारिका म्हणून एक तशा थीमवर एक गार्डन डेव्हलप केले. तशा थीम काही उद्यानांना राबवून संपूर्ण शहर स्वच्छ, हरित, संरक्षित शहर अशी एक योजना राबवायची आहे. आणि धूळमुक्त शहर करण्यासाठी जे बिल्डर आहेत ते नियम न पाळता कन्स्ट्रक्शन करत असतात, त्यामुळे धुळीचं प्रमाण शहरात वाढतं. त्यांना कठोर कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करायची. किंवा कचरा फेकणारे रस्त्यावर आता सुमारे आमच्या महानगरपालिकेने 5,500 लोकांवर कारवाई केली. जे रस्त्यावर कचरा फेकतात त्यांनी दुर्गंधी वाढते. सर, तुम्ही आता 200हून अधिक उद्यान संख्येचा उल्लेख केला. तर इतक्या मोठ्या प्रमाणात उद्यानं ती नियमितपणे त्याचा रखरखाव आणि तो व्यवस्थित होतो का आणि नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे त्याला? उद्यानं काही खूप चांगली आहेत. 30-30, 35-35 एकर एवढी मोठी उद्यानं आहेत 203 पैकी. तरच मी एक प्रपोजल करणार आहे की त्याच्यातली काहीतरी 20-25% उद्यानं ती खरं तर कमर्शियल अँगलने घ्यायची, जेणेकरून त्याचं एक शहरासाठी, पर्यावरणासाठी सुद्धा आणि पर्यटनासाठी सुद्धा उपयोग होईल. हे ऑक्सिजन पार्क तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या नावाने करायचं, तर ते मला खूप आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचंय.
ते पर्यटनासाठी होईल आणि त्यातून जे रेव्हेन्यू उभा राहील उरलेल्या 20 उद्यानांमधून, त्या रेव्हेन्यू मधून उरलेली 180 उद्यानं जी एकदम चांगली पर्यावरणपूरक निर्माण करता येईल त्याच्यासाठी निधीची कमतरता नाही भासणार. ज्या योजना करायच्या डेन्स यातून ह्या 20 उद्यानांमधून अशी एक योजना मी आयुक्तांना सादर केलेली आहे. आयुक्त सुद्धा सकारात्मक आहे. सर, महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुम्ही जी घोषणा केली होती पाणी प्रश्नाबद्दल, तर भामा आसखेड हा जो महत्वपूर्ण जलस्रोताचा पिंपरी चिंचवड शहराचा प्रकल्प आहे, त्याचा लाभ नेमका कधी होणार आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या. यापूर्वीच ती पाईपलाईन योजना पूर्ण व्हायला पाहिजे होती, पण प्रशासकीय काळात कोणाचाही त्या पाईपलाईन योजनेवर नियंत्रण नव्हतं किंवा कोण बोलणारं नव्हतं. लोकप्रतिनिधींची गरज यासाठी असायला हवी की वेळेत व्हायला पाहिजे काम किंवा त्यावर काहीतरी प्रतिबंध असावेत. आता नवीन ठेकेदार नवीन निविदा काढली आणि त्याला 9 महिन्याचा कठोर टाइम, त्या टाइममध्येच त्यांनी ते पूर्ण करायचं. ती योजना पूर्ण झाल्यानंतर आमच्या शहराला 167 MLD शुद्ध पाणी भेटणार आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्षाचा प्रश्न मिटणार आहे. त्या पाठोपाठ आंध्रा धरणची योजना सुद्धा चालू करणार आहे आणि पावना बंद जलवाहिनी जो प्रकल्प रखडलेला आहे त्याचाही पाठपुरावा आम्ही करणार आहोत. तर पुढच्या 15 वर्षाचं स्वच्छ आणि नियमित पाण्याचं नियोजन करण्याचा आमचा संकल्प आहे. सर, पिंपरी चिंचवड शहर हे लोकसंख्येनंही हळूहळू वाढते, लोकसंख्या वाढतीये मोठ्या प्रमाणात आणि शिक्षण असेल, रोजगार असेल, याबरोबर आरोग्य ही सुद्धा एक महत्त्वाची नागरी सुविधा आहे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्येक गावामध्ये आहेत. तर रुग्णालय असतील किंवा आरोग्य केंद्र असतील, ह्या ज्या उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आहेत आणि उपचार आहेत ते अधिकाधिक नागरिकांना कशा चांगल्या पद्धतीने मिळतील त्या दृष्टीने काय उपाययोजना तुम्ही करणार आहात त्याबद्दल थोडं सांगा. पिंपरी चिंचवड शहरात यशवंतराव चव्हाण रुग्णालय, सफेद हत्ती त्याला म्हटला जातो, सुमारे 1 लाख ते 1.5 लाख ओपीडी असते आणि शहरातील बाहेरील 35% नागरिक त्या ठिकाणी येऊन उपचार घेतात आणि YCM सारखेच अजून 8 रुग्णालय शहरात आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडची वैद्यकीय व्यवस्था ही महाराष्ट्रात 2 नंबरची आहे. मुंबई नंतर सरकारी, पुण्यापेक्षा ती जास्त प्रगत आहे, आधुनिक आहे. परंतु आता वाढत्या लोकसंख्येमुळे ती अपुरी पडत आहे. तर YCM मध्येच 100 बेड ICU युनिट करण्याचा माझा मानस आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. 32 प्रभागांमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नावाने आरोग्य क्लिनिक म्हणजे मुव्हिंग ऑन सायकल क्लिनिक, फिरता दवाखाना, तो एक राबवायचा आहे. तो CSR मधून सुद्धा करता येईल. आणि जे आम्हाला महापौर निधी मिळतो गरीब नागरिकांसाठी तो 5,000 रुपये, तो पुण्यात 1.5 ते 2 लाखांपर्यंत भेटतो. मी मुख्यमंत्री सहायता निधी त्याला अटॅच करून घेतलाय. पण अजून एखादी गरिबांसाठी योजना करता आली ती मुख्यमंत्री साहेबांची भेटून, तशी एक गरिबांसाठी की त्याला 1.5 ते 2 लाखाचा निधी मिळावा स्पेशल केस म्हणून. धन्वंतरी योजना नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना सर्वांना चालू करावी आणि YCM किंवा दुसरे हॉस्पिटल आहे इथं गरिबांना 2 वेळचं जेवण मिळावं असं मी काही NGOंशी बोलत आहेत. ते सकारात्मक आहे, ती सुद्धा योजना चालू करणार आहे. सर, सध्या जसं आपण म्हणलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका या शहराची ओळख रोजगार देणारं शहर म्हणून आहे. राज्यातल्या अनेक भागातून बेरोजगार तरुण तरुणी इथे येतात. इथल्या नामांकित किंबहुना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना रोजगार मिळतो. मोठं उद्योग क्षेत्र इथं आहे. तर शहरातल्या बेरोजगार युवक युवतींना रोजगार कसा मिळावा यासाठी रोजगार मेळा आयोजित करणं असेल किंवा पालिकेची भरती प्रक्रिया असेल, याबद्दल काही कार्यक्रम तुम्ही करणार आहात का त्याबद्दल थोडं सांगा. खरं तर पिंपरी चिंचवड शहराची ओळखच उद्योगनगरी म्हणून आहे. 1952 पासून तिथं स्वीडिश कंपन्या असतील, टाटा असेल, बजाज असेल, एस्केप असेल, खूप मोठ्या मोठ्या नामवंत कंपन्या पिंपरी चिंचवडमध्ये आल्या. त्यांना व्यवसाय करण्यासाठी व्यवस्थित जागा, मुबलक पाणी, सर्व वातावरण चांगलं भेटलं. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर औद्योगिकरित्या खूप विकसित झालेलं शहर आहे. परंतु अजूनही संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून रोजगार मिळवण्यासाठी युवक युवती किंवा परिवार पिंपरी चिंचवडमध्ये येत असतात. आताच महानगरपालिकेची एक जागा आम्ही आयडेंटिफाईड केली, तिथं स्किल युनिव्हर्सिटी उभी करायची आहे. स्किल युनिव्हर्सिटी मधून तरुणांना शिक्षण पण दिलं जाणार आणि रोजगार पण दिला जाणार. अच्छा. त्याच्यासाठी CSR ज्या कंपन्या आहेत त्या सर्व आम्हाला अटॅच आहेत आणि महापौर युवा रोजगार म्हणून माझ्याशी सुद्धा 45 ते 50 कंपन्या अटॅच आहेत. तर त्याच्यासाठी एक स्वतंत्र ऑफिस केलंय, चाकणला एक ऑफिस केलंय. म्हणजे ज्या ज्या युवकांना रोजगार पाहिजे ते तिथं संपर्क साधून माझ्या कलिग्स थ्रू सुद्धा त्यांना रोजगार मिळू शकतो. आणि आता पालिकेची नव्याने मेगा भरतीच होणार आहे. त्यामध्ये ज्यांना ज्यांना संधी मिळवायची त्यांनी ऑनलाईन प्रक्रियेत सहभागी होऊन त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध होईल. सर, पालिकेचं प्रशासकीय कामकाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. पालिकेच्या आत्ताची इमारत जर पाहिली तर मला वाटतं ती नवीन पुन्हा करण्याचा तुमचा मानस आहे. तर त्या दृष्टीने काय नियोजन आहे? सुसज्ज तुम्ही नवीन प्रशासकीय इमारत करण्याचा तुमचा मानस आहे पालिकेचा, त्याबद्दल काय सांगाल? ऑलरेडी इमारत स्ट्रक्चर उभं आहे. जवळजवळ RCC काम 95% पूर्ण झाले.
झालेलं आहे, 5% राहिलेलं आहे. आता फक्त नवीन प्रशासकीय इमारतीचं फर्निचर, इंटिरियर आणि लँडस्केप राहिलेलं आहे. तर नवीन आयुक्त साहेब आणि मी हे पूर्ण प्रशासकीय इमारती आमच्या दोघांच्या कार्यकाळातच व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी आम्ही 2-3 ठेकेदार नेऊन सगळी कामं वेगवेगळ्या लोकांना देऊन ते किती लवकरात लवकर होईल, साधारणतः 9 ते 10 महिन्यात किंवा 1 वर्षभरात ते झालं तर आमच्या कार्यकाळात आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना बोलून त्याचं अनावरण आम्हाला करायचं आहे. सर, एकूणच पालिकेचं कामकाज करताना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासन अशा सगळ्यांचा समन्वय साधला जातो. तर पिंपरी चिंचवडच्या बाबतीत हा समन्वय कसा साधला जातोय त्याबद्दल थोडं सांगा. आमच्या शहरात 8 क्षेत्रीय कार्यालय आहेत. तर स्वतः क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन बैठका घेतो, तिथं लोकप्रतिनिधींना बोलवतो, तिथं नागरिकही येतात. काय होतं, हेड ऑफिसला सर्वच लोक येऊ शकतात किंवा सर्व नगरसेवकांना यायला तिथं जागा उपलब्ध होते किंवा वेळ भेटत नाही. पण क्षेत्रीय कार्यालयात स्वतः आपण गेलं तर सर्व एचओडींना बोलून घेतलं आणि स्थानिक ज्या मूलभूत समस्या आहेत त्या जाणून घेतल्या तर तत्काळ त्याच्यावर आपलं निवारण होऊ शकतं आणि तत्काळ नागरिकांच्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय बैठक स्वतः चालू केलेली आहे आणि नागरिकांसाठी तर मी सदैव उपलब्ध असतो महापौर कक्षात सकाळपासून संध्याकाळपर्यंत. त्यामुळे नागरिक स्वतः येऊन डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधतात. मी संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि त्यांची कामं मार्ग लावण्याचा प्रयत्न करतो. आणि डायरेक्ट ऑनलाईन कंप्लेंट करायची तर सारथी नावाच्या आमच्या इथं ऑनलाईन एक प्रक्रिया आहे. सारथीवर तुम्ही तक्रार करू शकता, संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ती तक्रार जाते, त्यावरून ती सोडवली जाते. सर, महानगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत इथं मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकतात, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आणखीन वाढावा म्हणून पालिकांच्या शाळांचा दर्जा, तिथलं कामकाज पद्धती, यंत्रणा ही आधुनिक कशी करता येईल या दृष्टीनं काही चालू आहे का, त्याबद्दल काय सांगा. हो, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुमारे 132 महानगरपालिकेच्या सरकारी शाळा आहेत. तर त्या प्रत्येक सरकारी शाळेमध्ये एक लॅब आणि एक ई लर्निंग असं देण्याचा माझा मानस आहे. त्या लॅबने काय होणार आहे, समजा आपण पुस्तकात विद्यार्थ्यांना न्यूटनचा लॉ शिकवतो, त्यांच्या समोर मांडून समजा शिकवला न्यूटनचा लॉ असा कार्यान्वित होतो, तर ते त्यांच्या मेंदूत लवकर बरोबर घुसतं. किंवा ई लर्निंग म्हणजे आपण छायाचित्राने शिक्षण समजवतो त्यांना. समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू आहे तर गंगाभट आल्यात, मावळे उभे आहेत, सर्व रायगड सजलेला आहे, असा छायाचित्राने दिसलं की लगेच ते आकलन त्या मुलांना लवकर त्यांच्या मेंदूत जातं. अशा प्रत्येक शाळेत एक लॅब, एक ई लर्निंग, एक ॲक्वागार्ड, पाण्याची स्वच्छ व्यवस्था त्यांच्यासाठी, नो मोबाईल, त्यांना स्वच्छतेचा धडा कंपल्सरी करणे, असं मी सर्व करणार आहे. ते माझी चर्चा सुद्धा झालेली आहे. लवकरच CSR फंडातून ते मी चालू करणार आहे. तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे, पुणे शहर हे साहित्यिकांचं, विद्वानांचं, कलाकारांचं, खेळाडूंचं, शास्त्रज्ञांचं, सुशिक्षितांचं शहर आहे. पुणे शहराने संपूर्ण देशाला दिशा दिलेली आहे. पिंपरी चिंचवड शहर त्याला लागूनच आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची सुद्धा वैचारिक समृद्धी किंवा साहित्यिक, कलेशी निगडीत किंवा क्रीडाविषयी जी समृद्धी ती वाढावी, शहराचं वैभव या सर्व बाबतीत वाढावं यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्नशील आहोत. तर साहित्याच्या बाबतीत आता एक जागतिक दर्जाचं ग्रंथालय, त्याला जोडून एक आधुनिक अभ्यासिका, एक साहित्य परिषदेचं एक स्वतंत्र ऑफिस तिथं असावं. तिथं कुणाला पुस्तकं प्रकाशित करायची असली तर त्यासाठी एक ऑडिटोरियम असावं छोटं. असे खूप चांगला संकल्प एक पिंपरी चिंचवड शहरात एक अद्ययावत ग्रंथालय, त्याच्यातच सर्व अभ्यासिका वगैरे, त्यासाठी जागा सुद्धा आरक्षित केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, क्रीडा प्रेमींसाठी खेळाडू सुद्धा पिंपरी चिंचवड शहरात खूप आहेत, त्यांच्यासाठी एक स्पोर्ट अकॅडमी, तसंच स्वर्गीय अजितदादांच्या नावाने स्वर्गीय अजितदादा स्पोर्ट अकॅडमीचा सुद्धा प्रस्ताव महानगरपालिकेच्या जीवित आलेला आहे. लवकरच सुनेत्रताईंना भेटून अजित सृष्टी आणि अजितदादा क्रीडा नगरी याविषयी काहीतरी ठोस आम्ही प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेणार आहोत. आणि कलाकारांसाठी आमचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर हे स्वतः अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत. तर त्यांनी स्वतः ज्या शहरातील जे गोरगरीब कलावंत आहेत त्यांच्यासाठी स्वतःच्या खर्चातून एक कला नाट्य मंदिर बांधण्याचा आत्ताच विषय आम्ही सभागृहात मंजूर केला. म्हणजे कलेला सुद्धा वाव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, शहरात मोठमोठ्या निवासी संकुलं उभी राहत आहेत आजकाल. पिंपरी चिंचवड मोठ्या वेगानं वाढत आहे, मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. तर त्यांना जी व्यवस्था लागते, अग्निशामक व्यवस्था असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल, ह्या यंत्रणा पुरवण्यासाठी म्हणून कशा प्रकारे पालिकेचं कामकाज किंवा प्रशासन कशा प्रकारे काम करते? अग्निशमन विभाग आमचा खूप चांगल्या कार्यरत आहे. एक अधिकाऱ्यांनी मध्यंतरी प्रशासकीय काळात खूप जास्त अडचणी निर्माण केल्या सर्व फायर युनिव्हर्सिटी द्यायला. त्यांना त्वरित आम्ही पहिल्याच सर्वसाधारण सभेत त्यांचे अधिकार कमी केले आणि सर्व क्षेत्रीय कार्यातील अधिकाऱ्यांना समान हक्क दिले, जेणेकरून विकेंद्रीकरण होऊन कुठलीही तक्रार आली तर अग्निशामक दल लवकरात लवकर तिथं पोहोचेल आणि त्यांची तक्रार निवारण करेल. या दृष्टीने आम्ही कामकाज चालू केलं. सर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि श्रोत्यांना ही सगळी पिंपरी चिंचवड महापालिकेची कामकाजाबद्दल माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. विशेष वार्ता या कार्यक्रमात आपण संवाद साधला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त महापौर रवी लांडगे यांच्याशी. धन्यवाद.
नमस्कार.